उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी 2 दिवस मुक्कामासाठी आहेत आणि यानंतर त्यांनी आज बैठक घेतली अधिकाऱ्यांसोबत आणि जलपर्यटन असेल तसंच पर्यटनाच्या आराखड्याबाबत माहिती घेतली आणि याच्यानंतर आता ते मुनावळे येथील वॉटर स्पोर्टच्या कामाची पाहणी करण्यासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा त्यांच्या दरे या गावी येतात तेव्हा या ठिकाणी चाललेल्या पर्यटनाच्या कामांची माहिती घेतात, आढावा घेतात आणि याबाबत काही तक्रारी असतील तरी सुद्धा लोकांचे ते ऐकून घेतात आणि यासाठी कारवाई पुढे करण्यासाठी सांगत असतात। त्यामुळे आपण पाहू शकता सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोटीमध्ये बसलेले आहेत आणि एकूणच या ठिकाणी जो वॉटर स्पोर्ट चालतो याची ते पाहणी करतायत। या ठिकाणी कामं आणखीन जे चालू आहेत या कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात हे सुद्धा ते पाहतात। तसंच त्यांनी आज जी बैठक घेतली या बैठकीमध्ये महाबळेश्वरच्या वाहतुकीचा प्रश्न असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, तसंच पाचगणी मधल्या पार्किंगचा प्रश्न असेल हे सुद्धा सोडवण्यासाठी प्रयत्न केले। अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी काही सूचना देखील दिल्या। मात्र आता जे आपण पाहतोय ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोयना जलाशयामध्ये बोटीमध्ये बसून या ठिकाणी वॉटर स्पोर्टच्या कामांची पाहणी करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन महाबळेश्वर प्रकल्प जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी या कामांना सुरुवात झालेली आहे आणि ही कामं कशा पद्धतीने सुरू आहेत हे पाहण्याचं काम सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, दरे, सातारा।